स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपतये नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. अंगारकी संकष्टी चतुर्थी आली आहे 12 ऑगस्ट 2025 रोजी. संकष्टी चतुर्थी ज्या वेळेला मंगळवारी येते तिला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जातं. अतिशय पावन पवित्र असा हा मुहूर्त असतो गणेश पूजनासाठी, गणेश आराधनेसाठी. त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे, अंगारकी चतुर्थी आहे. त्या दिवशी आपण गणेश आराधना अवश्य करा. गणपती बाप्पाची कुठलीही स्तोत्र मंत्र पठण करा. अंगारकी संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदयाचा मुहूर्त काय आहे, उपास कधी सोडायचा, पूजा कशी करायची, शास्त्रोक्त विधिवत माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील नक्की विचारा. तसंच गणेश उत्सव येत आहे, गणेश चतुर्थी येत आहे. घरच्या घरीच पण शास्त्रोक्त गणपतीची स्थापना कशी करावी हा व्हिडिओ देखील मी लवकरच प्रदर्शित करेल. आपण तो व्हिडिओ देखील नक्की बघा. सर्व मंत्र स्तोत्र मी व्हिडिओमध्ये देणार आहे. शास्त्रोक्त पद्धतीनं गणेश स्थापना करा. प्रथम आपण बघूया अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदयाची वेळ काय आहे. 12 ऑगस्ट 2025 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी आपल्याला करायची आहे. या दिवशी साधारणतः महाराष्ट्रभर चंद्रोदयाची जी वेळ आहे ती आहे 9 ते 9:15 दरम्यान. मुंबईमध्ये चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:17. साधारणतः 9:20 नंतर ज्यांना ज्यांना उपवास असेल त्यांनी चंद्राचं दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर उपवास सोडायचा. गणेश हे मनोकामना पूर्ण करणारं दैवत आहे. चतुर्थी ही गणपती बाप्पाची आवडती तिथी म्हणून संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश सेवा केली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे, जर आपण मनोभावे केलं, आपल्या जीवनातील कुठलीही समस्या असू द्या, संततीविषयक समस्या असेल, मुलांचे शिक्षणाचे प्रॉब्लेम असतील, करिअरचा विषय असेल, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, घरामध्ये आजारपण असेल, विघ्नहर्ता असं गणपती बाप्पाला म्हटलं जातं. आपल्या जीवनातील कुठलीही समस्या, कुठल्याही संकटाचं निवारण करण्याची शक्ती या दैवतामध्ये आहे. म्हणूनच प्रत्येकानं अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची सेवा आराधना जी जी शक्य होईल अवश्य करा. आता आपण बघूया या दिवशी पूजा कशी करायची. ही पूजा आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता. पूजेची जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडावं, एखादा चौरंग घ्यावा, चौरंगावरती स्वच्छ वस्त्र घ्यावं. आपण स्वतः स्वच्छ कपडे घालावेत. आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्या. महिला असतील हळद कुंकू लावावं. चा दिवा लावून घ्यायचा. दिव्याचं पूजन करा. हळद कुंकू अक्षता फुलं व्हावीत. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. यानंतर संकल्प केल्यानंतर कार्यसिद्धी होते. आपल्या मनात एखादी मनोकामना असेल, इच्छा असेल, गणपती बाप्पाला जरूर आपण ती बोलावी. त्यासाठी संकल्प करायचा. उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्या. मनोमन बाप्पाचं स्मरण करा आणि अंगारकी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत मी करत आहे, माझ्याकडून ही सेवा करून घ्या. एखादी मनोकामना असेल अवश्य बोलावी आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यावं. हे पाणी झाडाला घालावं, तुळशीला घालू नका. तामण स्वच्छ करून घ्यायचं. तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवा आसन म्हणून. गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या देवघरात असेल, मूर्ती नसेल बाप्पाचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी. आता या सुपारीवरती किंवा मूर्तीवरती आपण अभिषेक करणार आहोत. प्रथम सुपारी किंवा मूर्तीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या. गणपती बाप्पांना आपण पूजेमध्ये आवाहन म्हणजेच आमंत्रित करणार आहोत. ओम श्री महागणपते नमः आह्वयामी आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर आसन म्हणजेच गणपती बाप्पांना आपण बसण्यासाठी आसन देणार आहोत. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हाव्यात. ओम श्री महागणपतये नमः आसनार्थे अक्षतां समर्पयामी. त्यानंतर पाद्यपूजा म्हणजेच गणपती बाप्पाचे पाय धुणे. पळीभर किंवा चमच्यामध्ये पाणी घ्यायचं, बाप्पाच्या पायावरती व्हायचं किंवा फुलानं पाणी शिंपडलं तरी चालेल. ओम श्री महागणपतये नमः पादयोः पाद्यं समर्पयामी. त्यानंतर अर्घ्य म्हणजेच हात धुवायचे. बाप्पाचे हात आपण धुणार आहोत. पळीभर पाण्यामध्ये हळद कुंकू अक्षता थोड्याशा टाकायच्या. हे पाणी बाप्पाच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती वाहून द्यायचं. ओम श्री महागणपतये नमः अर्घ्यं समर्पयामी. त्यानंतर आचमन. पळीभर शुद्ध जल म्हणजे शुद्ध पाणी घ्यायचं, सुपारीवरती वाहून द्या. ओम श्री महागणपतये नमः आचमनीयं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल व्हायचं. आपण बाप्पाला स्नान घालणार आहोत. ओम श्री महागणपतये नमः स्नानं समर्पयामी. त्यानंतर पंचामृत. दूध, दही, तूप, साखर आणि मध हे पदार्थ एकत्र करून पंचामृत तयार करून घ्या. यातील जे जे पदार्थ असतील ते चालतील. ओम श्री महागणपतये नमः पयस्नानं समर्पयामी म्हणजेच आपण दूध अर्पण केलं. ओम श्री महागणपतये नमः दधिस्नानं समर्पयामी. दही अर्पण केलं. ओम श्री महागणपतये नमः शर्करा स्नानं समर्पयामी.
साखर अर्पण केली. ओम श्री महागणपतये नमः घृतस्नानं समर्पयामी, शुद्ध तूप अर्पण केलं. ओम श्री महागणपतये नमः मधुस्नानं समर्पयामी आणि मधानी स्नान घातलं. हे सर्व पदार्थ एकत्र करून आपण एकाच वेळी पंचामृत स्नानं समर्पयामी असा देखील विधी करू शकता. त्यानंतर एक पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. त्यानंतर गंधोदक स्नान. पळीभर पाण्यामध्ये थोडंसं कुंकू किंवा गंध टाकावं. हे पाणी सुपारीवरती किंवा मूर्तीवरती वाहून द्यायचं. ओम श्री महागणपतये नमः गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपतये नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता एक एक पळी पाणी सुपारीवरती किंवा मूर्तीवरती वाहत राहायचं. गणपती अथर्व शीर्षाचं 1 वेळा पठण करा किंवा ओम गण गणपतये नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करा. तोपर्यंत संततधार पाणी वाहत राहायचं. अशा रीतीनं स्तोत्रमंत्र पठण झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्या किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी. चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवा. त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करा किंवा सुपारी स्थापित करा. बाप्पाला कापसाची वस्त्रमाळ किंवा कापूस अर्पण करायचा. ओम श्री महागणपतये नमः वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर चंदन लावावं किंवा गंध लावावं. अक्षता व्हाव्यात. ओम श्री महागणपतये नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. फुलं व्हायची. हळद कुंकू व्हावं. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. बाप्पाला अगरबत्तीनं तसंच निरांजनीने ओवाळायचं. धूपम दीपम समर्पयामी. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा. श्री महागणपतये नमः नैवेद्यम समर्पयामी. आणि यानंतर आरती करून घ्यायची. अशा पद्धतीनं विधिवत अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा आपण अवश्य करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी ही पूजा आपण करू शकता. ज्यांना ज्यांना उपवास असेल त्यांनी रात्री 9:15 वाजता चंद्रदर्शन घ्या. त्यानंतर उपवास सोडायचा. दिवसभरात कधी पण गणेश मंत्र ओम गण गणपतये नमः किंवा संकटनाशन गणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा ऋणमोचक गणेश मंत्र किंवा गणेश स्तोत्र या सर्व स्तोत्र मंत्रांचं पठण करा. आपल्या चॅनलवर हे सर्व मंत्र स्तोत्र आपल्याला मिळून जातील. सर्व गणेश भक्तांना पुन्हा एकदा गणेश उत्सवाच्या देखील हार्दिक शुभेच्छा. तर अशा पद्धतीनं 12 ऑगस्ट 2025 रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीची पूजा आपल्या घरामध्ये अवश्य करा. माहिती आवडली असेल जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा. लाईक करा. आपल्या शंका असतील विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गण गणपतये नमः. 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 ओम गण गणपतये नमः.
ॐ गं गणपतये नमः ॐ